केडीएमसीच्या कचरा उचलणाऱ्या ठेकेदार सुमित कंपनीच्या कामगारांचं वेतन रखडलंय, त्यामुळे कचरा उचलणाऱ्या कामगारांनी काम बंद आंदोलन केलंय। कल्याण डोंबिवली शहरात कचरा उचलणारी यंत्रणा ठप्प झाली आहे। मनसेचा गुढीपाडवा मेळावा दादर शिवतीर्थ येथे होणार आहे। मेळाव्यासाठी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत। स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, दादासाहेब रेगे केळुस्कर रोड सह काही मार्ग दुपारनंतर बंद राहणार आहेत। पुण्याच्या आसावरी जगदाळे यांना अखेर नोकरी मिळाली आहे। आसावरी जगदाळे यांना वर्ग 2 प्रशासकीय अधिकारी पदाच्या नोकरीचं पत्र मिळाले। आसावरी जगदाळे यांच्या वडिलांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू झाला होता। रोहा येथील ट्रान्सवर्ड फर्टिकेस कंपनीमध्ये आग लागली आहे। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। अग्निशमन दल आणि धाटाव मधील फायर ब्रिगेड टीम कडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत 3,10,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। विद्यार्थ्यांना न्यूट्रिशन बार दिलं जातं, पण या न्यूट्रिशन बारमध्ये दगड आणि काचा आढळल्या होत्या। या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे। पुण्यामध्ये गॅस वितरण सुरळीत सुरू आहे। वितरण करणाऱ्या सर्वांना गॅस घरपोच करावे असे आदेश दिले। काळ्या बाजारात गॅस देत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई होईल अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त वढू तुळापूर येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। संभाजी महाराजांच्या शौर्य आणि बलिदानाची आठवण करून देत शिवप्रेमींकडून प्रार्थना आणि अभिवादन करण्यात आलं। यावेळी राज्यभरातून मोठ्या संख्येनं शिवप्रेमी उपस्थित होते। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरीचा 8वा हप्ता आठवडाभरात येणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होणार आहे। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल। सोने चांदीच्या किमतींनी मंगळवारी जोरदार उसळी घेतली आहे। चांदीच्या दरात 6,000 रुपयांची वाढ होऊन ती 2,62,500 रुपये प्रति किलोवर पोहोचली, तर सोन्यानंही 1,500 रुपयांनी उसळी घेत 1,61,000 रुपये प्रति 10 ग्रॅम असा दर गाठलाय। गुढीपाडव्यानंतर नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता खरेदी विक्री व्यवहारांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। मुंबई उपनगरसह राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले। उपनगरी रेल्वेतील अपघात लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं 12 डब्यांच्या लोकल 15 डब्यांच्या करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। 19 मार्चपासून या 15 डब्यांच्या लोकल धावतील। या निर्णयामुळे प्रत्येक फेरीतील प्रवासी क्षमता वाढणार असून गर्दी कमी करण्यास मदत होईल। नाशिकच्या तपोवन वृक्षतोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। मनसे पदाधिकारी आणि नितीन पंडित यांनी तपोवन वृक्षतोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे।